दिवस झाले खूप पाऊस आहे, तर पुढं सुद्धा असं सुक्क राहिलेलं नाही, पाहू शकता. आणि आंघोळ केली तर कपडे वाळत नाही धुतलेली, कपडे पण पुढं सुकायला घालावं. पुढंच असं सुक्क राहिलं नाही, वाटा वगैरे सगळं भिजून आहे. छत्री उलटी झाली वाऱ्याने, उथळायला ठेवलेली आहे. इकडे पाहू शकता 2-3 दिवस झाले कपडे वाळायला घातलेत, पण सुकत नाही आहे, तसेच ओली आहेत. सगळीकडे ओल्लं ओल्लं झाले. आणि इकडे पाहू शकता कुत्रं माथरं झाले आमचं. त्याच्या दीदीने त्याच्या अंगावर हे टाकले पोतं, ते एकदम गारटलेलं आहे, बसले ते. आणि तुम्हाला मी घरातली परिस्थिती, आता आमचं घर आहे ना असे प्लॅस्टर नाही केलेलं, तर घरातली परिस्थिती काय झाली तुम्हाला दाखवते मी. धान्य असं खाली पोतं टाकून हे केलेलं आहे, त्याच्यावरती ठेवले. कारण काय झाले, भिंती सगळ्या पाणावल्यात आणि आत्ताशी पावसाला सुरुवात आहे, तर इकडे पाहू शकता सगळ्या भिंती ओल्या झाल्यात, अशा भिजल्यात सगळ्या. त्याचा आणि वरून पत्रा गळतोय, तर खाली अशी आम्ही गमेले मांडल्यात. सगळे भिंती वगैरे भिजल्यात इकडं, तर हे पसारा दिसतोय, पण आम्ही असंच मांडलेलं आहे वर सगळं. तर इकडं पाहू शकता सगळ्या भिंती ओल्या झाल्यात. दरवर्षीच असं होतं, खूप पाऊस झाला की घर असं पान होतं. काय करणार, पाहूया आता पाऊस किती दिवस पडतोय. पाऊस आणि आमचं कसं आहे, उन्हाळा असला ना तरी पण आता या पत्राखाली असल्यामुळं खूप गरम होतं. आणि पावसाळ्याची अशी परिस्थिती, थंडीचं पण खूप थंडी पडते, थंड होतं घर. आणि पावसाळ्याचं असं होतं. आता खाली ना उदय लागत होती, त्याच्यामुळं कोबा केला होता, तर कोबा पण पूर्ण ओरला झाला आहे सगळीकडं. इथे बाजार ठेवलेला आहे, बाजारातून टोमॅटो, वांगी, मिरच्या आणल्या होत्या. तर फ्रीजमध्ये पण पावसाळ्याचं चांगलं राहत नाही, सडतं, तर खालीच ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने पावसाने खूप बेकारी केली, कोरडी जागाच नाही राहिलेली कुठं. आणि हे बाहेर असं, आणि आम्ही रानातच राहतोय, त्याच्यामुळं रानात राहिलं तरी काय, कारण पावसाने कुणीकडे असं सांगावी. आता थोडा उजेड आल्यासारखा झालं आहे, पण असं परिस्थिती आहे सगळीकडं. तुमच्याकडं पाऊस आहे का, कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमचा मला थोडासा सपोर्ट भेटेल. तर छोटासाच व्हिडिओ काढते मी आज. तर धन्यवाद.